एकमत डिजिटलच्या पंचनामा प्रभागाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी वार्ड क्रमांक 8 मध्ये आहे आणि या वार्डची जर परिस्थिती जी पाहिली तर या वार्डमध्ये नाल्या धडक ठीक आहेत, कचऱ्याचं मोठं साम्राज्य आहे। त्यामुळे जे आहेत इथल्या नागरिकांना जे आहे आरोग्याचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। माझ्यासोबत नागरिक आहेत इथले, काय सांगाल, काय समस्या आहे तिथल्या? नालीची समस्या आहे, कचरा उचलत नाहीत, झाड झूड नाही, अनेक समस्या आहेत ह्या भागामध्ये। बरं, किती दिवसापासून हे नालीचं? 5 वर्ष झाला आता, 5 वर्ष असंच आहे? असं तर कुणी फक्त ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी वरलं काढतात, बुडापासून तर नाली काढली जात नाही। कचरा काढून ठेवला तर 8-8 दिवस पत्ता नसतो त्याचा। तर आता हे कचरा काढला नाही त्याच्यामुळे काय समस्या तुम्हाला सामोरं जावं लागतं? डास, रोगराई, लहान लहान लेकरांना डेंग्यू वगैरे होण्याचा पण प्रादुर्भाव होतोय। बरं, तर यात्रेच्या वेळेत बी म्हणलात किंवा पावसाच्या वेळेत बी म्हणलात तुम्ही की तिथे त्या मोठ्या चौकात आहे। हां, काय होतं ते? पाणी साचतं गुडघ्या इतकं, हां, त्याच्यामुळं कोणी त्याला लक्ष देत नाही। ती नाली आम्ही 1000 वेळेस सांगितलं की तुम्ही सरळ नाली काढा, जी आडवी नाली आहे त्या आडव्या नदीतून पाणी जात नाही। नवरात्रामध्ये गुडघ्या इतकं पाऊस असतो, नवरात्रामध्ये गुडघ्या इतकं पाणी असतं, तसं पावसात भिजत बाया देवीला येतात तिथं, त्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही। तुम्ही कुणाला म्हणले नाहीत का मग इतक्या आता पण दिवसामध्ये? अनेक लोकांना सांगितलं, हो, अनेक नगरसेवकांना सांगितलं, पण हे ना म्हणतं माझ्याकडे नाही, त्यानं म्हणतं माझ्याकडे नाही। 4-4 नगरसेवक असल्यामुळे कुणाकडे जायचं आम्ही? पण आता 3 वर्ष झालं प्रशासक आहे आपल्याला महानगरपालिकेवर, पण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कुणाला सांगितलं फक्त तेवढ्यापुरतं पाणी रुकलं म्हणलं की एवढी याच्यात वरलं काढतात जातात निघून, बाकी काय पुन्हा तशाला तसंच। हो, काय समस्या आहे तो? हेच नाली काढायला वेळेवर येत नाहीत, पाणी गटरीच्या वर आल्यावर काढा येतात तिथं, असेच अनेक समस्या आहेत। बरं, काय काय समस्या आहे तुमच्या प्रभागामधल्या? समस्या तर खूप आहेत सर, रोड नाहीत बरोबर, खड्डे आहेत रोडला भरपूर, कामं तर काहीच झाले नाहीत प्रभागातले। नाल्याचं खूप समस्या, नाल्या नीट बांधलेल्या नाहीत, नाल्या फुल पाणी आलं की फुल जाम होतात, रोडवर सगळं नाल्याचं पाणी येते, घाण वगैरे, अशा भागातल्या भरपूर समस्या आहेत। त्यासाठी आम्हाला प्रभावी नगरसेवक असं आगामी काळात पाहिजे। बरं, काय नाव आहे तुमचं? दळवी दळवी का? काय समस्या आहे तुमच्या प्रभागात? काय हेच कचरा जागेवर आहे, हं. गटरीचं पाणी तुंबून वाहत आहे, तिथे घेऊन तर आत्ता काढले नाही। एवढंच समस्या काय भरपूर आहेत। पण कुणी येत नाही का, कर्मचारी अधिकारी बघायला येतात, तुमच्या इकडं? असेच. कधी तुम्ही कुणाला सांगितलं नाही का? असं टायमाला येतेच निघून जातात करून तेवढ्या। तेवढं पुरतं? पुन्हा कुणीच येत नाही तुम्हाला, विचार सुद्धा नाही? काय समस्या आहे? मराठी आहे मी। हां, हे सर्व तुमच्या म्युन्सिपाल्टीचं जे आहे ना, ड्रेनेज नाहीत, पहिला प्रॉब्लेम। दुसरा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, ह्या सर्व लोकांनी गटारीवर संडास काढलेले आहेत, त्याच्यामुळं नाही ती दुर्गंधी होती आणि ती व्यवस्थित साफ नाही केल्यामुळं रोगराई होती। ही फार मोठी समस्या आहे। तुम्ही पहिलं हे संडास जे आहेत ना नाल्यावरचे बंद करा। तुम्हाला 10 वर्षात बंद करता आले नाहीत। 3 वर्ष जरी कॉर्पोरेशन म्हणजे प्रशासकीय अधिकारी असला तर प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम आहे का नाही? हा, हे का बंद केलं नाही तुम्ही? सेप्टिक टँक करायला लावा ना प्रत्येक मालकाला, हा, केला पाहिजे का नाही? हा, त्याच्यामुळं भरपूर घाण होती। हा, काय काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत? काय अडचणीचं, पाण्याच्या टाक्या बसवल्या त्याला नळ नाही, गल्लोगल्लीने टाक्या बसवल्या त्याला नळ नाही, रस्त्याला जी खड्डे ती खड्डेच आहेत। नाही, आता नाल्याचा काय प्रश्न आहे? नाल्याचं तर कधीच नाली काढायला माणसं चालली नाही तिथं, वर्षभर तर कोण दिसलंच नाही। कधी आलं तर ती उगत थोडं सारून जाते, झालं, हे तशाला तसं घाण राहते। अजून कचऱ्याचा कसा आहे प्रश्न? कचऱ्याची घंटा गाडी त्या वाजत्या, कवा झोपेत वाजत्या का कवा वाजत्या ती काहीच नाही माहित। कचरा उचलला जातो का नियमित? कधी उचलते कधी नाही। आमच्या गल्लीमध्ये तर महिन्याला नाल्या काढत नाही, तिकडे पलीकडल्या बाजूला। काढत नाही? हा, वडा झाडाखाली पूर्ण एरिया पॅक असतो, बिलकुल येत नाहीत कुणी काढायला। हा भाग होत असेल मला काही माहित नाही, पण तिकडे तर बिलकुल येत नाहीत। पण इकडे सुद्धा 8-10 दिवसाला पण नाही तर मग तुम्ही कुणाला सांगितलं नाही का महानगर? कुणाला सांगता सगळे येतोच म्हणतात। कचरा जर उचलून टाकला गटरीतला नाल्यातला घाण वगैरे तर ते 8-10 दिवसांनी पुन्हा नंतर 4-5 दिवसांतर किंवा 8 दिवसांनी काढून घेऊन जातात, काढलेला कचरा सुद्धा। त्याची दुर्गंधी येते बाहेर काढला। हा, काढल्यानंतर तिथं ठेवून आलोच म्हणतात, यायला बिलकुल तयार नाहीत कुणी। आता तिथं कसा प्रभाव वेगळा आहे, हा प्रभाव वेगळा आहे, तर तिथं काय चर्चा होते की हा प्रभावात लोक म्हणतात कचरा उचलले की
आमचा भाग एरिया नाही असे प्रश्न. ते काय नाल्या फिल्या काही येत नाहीत का लोक काढायला? तेव्हा येते आठवड्यात एक दोनदा. हां कधीतरी आठवड्यातून एक दोनदा. नगरसेवकाला सांगितलं की येते, अडचणी तसं काही नाही. होय. आता काय तर 3 वर्ष तर प्रशासकाचंच आहे ना, नगरसेवकाचं काय त्याच्यात? तरी येतात का नगरसेवक? वार्डातले घसडे असल्याच्या वगाने हो सांगितलं करते. कचरा वगैरे उचलला जातो का? हां. बरं. होय. काय काय अडचणी येतात? काही अडचणी नाही, सगळं व्यवस्थित आहे. वेळेवर चाललंय. गटार फिटार काढणं आता सध्या हां. आता बघा तुम्ही बसला तेच गटार तुमले की हे बंद गटार आहे. हां असे बंद ह्याचं काहीच नाही का वाहतूक? नाही नाही, बरं पहिलं गटार कुठं काढत नव्हते, काय नाही. आता हे निवडणुका आल्यामुळे सुरू केले. बरं. म्हणजे हे निवडणूक आल्यामुळे त्याच्या आधी काढल्या नव्हतं? 6-6 महिने वर्ष गटार काढत नव्हते बोळातले तिकडं. बरं. आता व्यवस्थित 4 दिवसाला गटार काढला. अच्छा म्हणजे हे निवडणुकीच्या तोंडावर सुरू आहे सगळं. हा बरं. बरोबर आहे. स्वच्छ दिसतो तुम्हाला. तुम्ही खाल्ला परिसर बघा दादा, तुम्हाला त्या गल्लीतून जाऊ वाटणार नाही. छोटे बोळ आहेत ना, अक्षरशः माणसाला तोंडाला रुमाल बांधून जावं लागतं त्या परिसरात. बरं. इलेक्शन आले म्हणून तो थोडी साफसफाई करलाय, तोंडावली इलेक्शन आहे म्हणून. ही 6 महिने झाले कामं चालू आहेत. बाकीचे 4.5 वर्ष काय करतात? बरोबर. हा 3 वर्ष तर प्रशासकच आहे ना महानगरपालिकेवर. त्याच्या अगोदर महानगरपालिका नव्हती का? तेव्हा झोपली होती का महानगरपालिकावाली? का इथला नगरसेवक झोपला होता? तुम्ही त्या रस्त्याला जावा, तोंडाला अक्षरशः रुमाल बांधून जावं लागतं. इथल्या महिलांना येतं, तुम्ही रेकॉर्ड करा, महिला जाताना तुम्ही बघा काय परेशानी होते. काय घाण नाल्या, तुम्ही इथून बघा तुंबलेल्या नाले समजा. काढायला आले की 8 दिवस, पुन्हा 4-4 दिवस नाली उचलून घेत नाहीत काढलेली. काम करीत किती दिवसाला नाली काढायला? नाली काढायला येते 4-5 दिवसाला, पण काढलेली नाली काढायला पुन्हा अजून 4-5 दिवस लावतात. बरं. म्हणजे तेच उचलण्यासाठी 4-5 आपण सांगितल्याशिवाय काढणार नाही, तोपर्यंत दुर्गंधी सगळी तसेच राहणार. बरं. अजून काय समस्या येतात? अजून काय कचऱ्याचा काय प्रश्न? कचरा रोज उचलला जातो का? कचऱ्याची गाडी रोज येते, कवा येते कोणालाच कळत नाही, आली की पळते. बरं. लोकांच्या घराचे डबे असे उचला आपण टाकावं लागतं. बरं. स्वतः माणूस असते महानगरपालिका, महानगरपालिका गाडीवालीला 2 माणसं लागतात. बरं. एकच माणूस असतो गाडीसोबत. बरं. त्या माणसाला घरापाशी 2 डब्बा उचलून टाकावं लागतो. हो आपा. आणि की कर्मचाऱ्याची बोंबाबोंब. आता काही तकलीफ झाली हो, मेन अधिकाऱ्याला नगरसेवकला सांगितलं तरी ते कारभार होणार. गल्ली बोळामध्ये अडचणीमध्ये तर घाण निघायला मुश्किल, जायला यायला मुश्किल. इतके नगरसेवक हे महानगरपालिकेचे कर्मचारी बोंब. जेव्हा मग ते नगरसेवकडे जावं 4 चौघांनी, बाबा हे असं झालं आहे, मग त्याने प्रेशर करावं तेव्हा ते येऊन करणार. तोपर्यंत कोणी येत नाही, काय नाही. बरं. बरं. का आपा काय समस्या येतात? काय समस्या येतात सांगा की. अरे सांग, तुम्ही बोला. झाडाला येत नाही, जल्दी गटर जल्दी काढत नाहीत. महिना 15 दिवसाला येणार, गटर काढणार, एवढंच. काढलेलं पुन्हा उचलले नाही काय? उचलते. आता काही सगळं निवडणूक आल्यात म्हणून ते सगळं त्याच्याच तोंडावर आहे का सगळं? तसं चालू आहे की मग. हां. तसंच आहे, बरं. दुसरं काय नाही बघा. महिन्यामध्ये येते गटर काढायला. महिना कुणी येत नाही. झाडाचं येतच नाही बाई, येतच नाही झाडाचं नाही. काहीच येत नाही. कवाचं येणार ती बी झाडणारी बाई. बरं. गटा काढायला महिना 15 दिवसाला गटा. बरं. आणि मग कचरा कधी कचरा उचलतील लगे, रोज कचरावाला येतात आमच्या घरी. येते? रोज येते, रोज उचलते का? रोज येते. बरं. दुसरं काहीच नाही आमचं, एवढंच आहे. बरं. साफसफाई गटार. बरं. काय समस्या येतात तुमच्या? समस्या काय, पाणी नाही, कचरा वेळेवर उचलत नाही, हां. प्यायचं पाणी आता हे म्हणले की कचरा तर वेळेवर उचलते तर. काही ठिकाणी उचलतात जिथं महत्वाचे माणसं आहेत, हां हां. देशमुख का तुम्ही त्यांच्याकडे बघून उचलते तर? हा ते तसं माणूस बघूनच असं काय? करतात. तुमच्याकडे येत नाहीत? येत नाहीत, हां. आले तरी तसंच जाते तो ते हजेरी द्यायचं केलं ना बायोमेट्रिक, बघा फोटो काढून देते. स्कॅन फोटो करून. लावून जाते तो होय. कचरा. तर प्रभाग क्रमांक 8मध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक मधल्या 8मधल्या ह्या ज्या समस्या आहेत, कचऱ्याचा प्रश्न आहे, नालीचा प्रश्न हा प्रलंबित आहे. गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणचा कचरा आणि नालीचा प्रश्न हा प्रलंबित आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर काही ठिकाणी जो आहे तो महानगरपालिकेनं कचरा गोळा केला जातो किंवा नाल्यांची सफाई केली जाते. नाल्याची सफाई करत असताना 8 दिवसाला ते नाली सफाई केल्याच्या नंतर ती उचलली जाते. त्यामुळं अनेक नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो आणि त्यामुळंच कुठंतरी या नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची जी शक्यता आहे ती पाहायला मिळते.
मात्र येत्या काळामध्ये महानगरपालिका या सर्व समस्यावर लक्ष देऊन तातडीनं या लोकांना मूलभूत सुविधा देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.